कोणी टाळ्या वाजवायच्या? राहुल गारडे यांची नावाची यायचे आता ते प्रोफेसर गारडे यांचा वाढदिवस त्याच्या मानाने संघटने राहुल गारडे त्यांचाही वाढदिवस आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये विशेषतः आदरणीय नंदानी वळसे पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी आदरणीय प्रोफेसर गारडे यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्याचबरोबर दरम्यानच्या काळामध्ये अनेक मान्यवर मंडळी मित्रपरिवार ठिकाणी उपस्थित आलेले आहेत त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि सगळ्यांना विनंती असेल की हा कार्यक्रम संपल्यानंतर सुरूची अशा योजनांची व्यवस्था सर्वांची केलेली आहे या वेळेशिवाय कोणी या ठिकाणी जायचं नाही तरी पुन्हा एकदा अशा प्रकारच्या शुभेच्छा आणि शुभेच्छा उपस्थितांच्या वगैरे या ठिकाणी प्रदान करण्यात येत आहे कुणीही जेवल्याशिवाय या ठिकाणी जायचं नाही पुनश्च एकदा सर्व उपस्थितांचं गाडी परिवाराच्या वतीनं त्याचप्रमाणे आदरणीय प्रमोशन करणे मित्रमंडळाच्या वतीनं मनपूर्वक आभार आपण सर्व मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आपल्या मनपूर्वक साचे स्वागत आणि यांचं मुख्य जाता या अभिषेक सोहळ्यासाठी आगमन झालं हरिभक्त परायण भक्तिशक्तीचे संस्थापक सन्माननीय गणेश महाराज गोडेकर आपलं देखील मनपूर्वक सहर्ष स्वागत आणि विनंती असेल की आपण या ठिकाणी अभिषेक जनतांना प्रमोशन आदरणीय प्रमोशन कानडे यांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभेच्छा आणि सदिच्छा प्रदान कराव्यात. रामकृष्णारी कृपया गप्पा मारणारे इकडे स्टेजकडे लक्ष द्या. आज आपण सर्व मंडळी जिल्हा परिषदेचे सन्माननीय माजी सदस्य प्रमोद शेठ कानडे यांच्या 50व्या अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. तिला देखीलच्या वाढदिवसाच्या निमित्त मनापासून शुभेच्छा देतो आणि ती देखील मार्केट कमिटीचे सभापती निलेश थोरात, पूर्वाती वळसे पाटील, त्याचबरोबर पराग साखर कारखान्याचे चेअरमन यशवर्धन डाके, सचिन भोर, रमेशजी कागडे, अंकित जाधव, बाजीराव बारवे, दत्ता मुंडेराव साहेब, गावच्या सन्माननीय सरपंच कृष्णताई कानडे, गोकुळ शेठ कानडे,
गोकुळ शेठ भालेराव, उत्सवमूर्ती प्रमोद कानडे, प्रमोद शेट्टी पुतणी कुमारी सानवी राहुल कानडे, सर्व व्यासपीठावर बसलेले मान्यवर आणि आपण सर्व उपस्थित सहकारी बंधू भगिनी, आज दुपारीच प्रमोद शेठला फोन करून मी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. मला वाटलं आता दुपारी शुभेच्छा दिल्या, आता आजच्या दिवसाचं काम संपलं, पण हा कार्यक्रम आयोजित केला होता हे मला माहीत नव्हतं आणि म्हणून आता या ठिकाणी उपस्थित राहावं लागेल. मी प्रमोद शेठला लाख लाख शुभेच्छा देतो आणि त्यांचं आयुष्य आनंदाचा भरभराटीचा आणि त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण करताना जावं अशा प्रकारचे परमेश्वराकडे प्रार्थना करतो. वाढदिवस साजरा करायचं काम करायला प्रमोद शेठ सारखा एक सहकारी या कळमनगरीतून पुण्याला जाऊन स्वतःचा व्यवसाय सुरू करून त्याच्यामधून आपलं नाव कमावतो आणि त्याच्याबरोबर व्यवसायाबरोबरच सामाजिक कार्याची आवड असल्यामुळं गावाकडे येऊन सर्व सामान्य माणसाला मदत करायची भूमिका घेतली आणि ही बाब आमच्या लक्षामध्ये आल्यानंतर आम्ही आणि कळमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन प्रमोद शेठला जिल्हा परिषदचं तिकीट दिलं. प्रमोद शेठ चांगल्या मताने निवडून आले आणि 5 वर्ष त्यांनी जिल्हा परिषदमध्ये चांगलं काम केलं. आपल्या भागासाठी आपल्या गावासाठी अनेक प्रकारच्या योजना आणल्या आणि त्या योजना समाजाच्या उपयोगाच्या आहेत. खरं पाहिलं तर वाढदिवस म्हणजे आपण स्वतःलाच विचारायचं की आता किती दिवस झाले, कारण आयुष्यातला एक एक दिवस कमी होत राहतो. पुढे किती दिवस आहेत माहिती नाही, पण कमी वेळामध्ये जास्त धावा काढणं हे आपल्या आयुष्यामधलं लक्ष असलं पाहिजे.
आणि ते लक्ष प्रमोद शेट्टी ठेवलेलं आहे आणि तुमची सगळ्यांची साथ त्यांना मिळालेली आहे आणि या पुढच्या काळामध्ये सुद्धा उद्योग व्यवसायामध्ये त्यांची भरभराट होईल, सामाजिक जीवनामध्ये देखील त्यांची भरभराट होईल आणि निश्चित प्रकारे आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये त्यांची मदत होईल अशी अपेक्षा मी या ठिकाणी करतो आणि पुन्हा एकदा प्रमोद शेठला मनापासून शुभेच्छा देतो. कार्यक्रम करत जा, अजून मधून करत जा आणि जाऊ दे, मी त्याच्यावर जास्त आता काही बोलत नाही. पण सगळी ही कळमची मंडळी, या परिसरातली मंडळी, मग अंकित असेल, बाकीचे लोक असतील, हे सगळे, गोकुळ असेल सगळ्यात महत्वाचं, गोकुळच्या आवाजाशिवाय कळमला आलंय असं वाटत नाही आणि म्हणून सगळ्यांना धन्यवाद देऊन मी आपली रजा या ठिकाणी घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. खरं तर दरवर्षी वाढदिवस साजरा करणारी जी लोक आहेत त्याच्यामध्ये प्रमोद शेठचं नाव आहे. खूप अगोदरच्या काळापासून ते आजतागायत हा वाढदिवसाचा नियम चालू आहे. त्या निमित्तानं ते सर्व मित्रमंडळींना, भावकीच्या गावकीच्या कामगार मंडळींना एकत्र बोलावत असतात. मलाही अनेक वेळा या कार्यक्रमाला येण्याचा योग आहे. या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं भक्ती शक्ती गुरुकुलच्यासाठी प्रमोद शेठ यांच्याकडून एक अन्नदान मंडळ सुद्धा आम्हाला प्राप्त झालं. त्याबद्दल मी संपूर्ण भक्ती शक्ती गुरुकुल परिवाराकडून सन्माननीय प्रमोद शेठ यांना खूप खूप धन्यवाद देतो. खरं तर हा 50वा अभिष्टचिंतन सोहळा म्हणण्यापेक्षा आजचा हा वाढदिवस हा तुमचा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस आणि शेठ याच्यानंतर 51 सुरू आणि 51 सुरू झालं की तुम्ही समजायचं आता वनाच्या प्रवासाला सुरुवात झाली. गुरुकुलचा वर्धापन दिन आणि या वर्धापन दिनाच्या निमित्तानं गुरुकुलच्या पायाभरणीपासून तर आजपर्यंतच्या वाटचालीमध्ये ज्या मान्यवर मंडळींनी चांगल्या पद्धतीनं महत्त्वपूर्ण सहकार्य केलं, योगदान दिलं, त्या सगळ्यांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान सोहळा त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे. आणि अधिक आनंदाची बाब की सन्माननीय प्रमोद शेठ यांचा सुद्धा त्या ठिकाणी सन्मान होणार आहे. तर आपणा सगळ्यांना आग्रहाची नम्र विनंती, प्रत्येकापर्यंत पोहोचणं व्हायचं नाही, तर आपण मंडळींनी या कार्यक्रमाला सुद्धा सगळ्यांनी हजर राहावं अशी नम्र विनंती या ठिकाणी करतो. आणि आपणा सर्व उपस्थितांच्या वतीनं त्याचप्रमाणे माझे मामा आणि मामी श्री मंगेश भालेराव आणि जयश्रीताई भालेराव यांच्याकडून सुद्धा प्रमोद शेठ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा साथ लावली. आणि चालता चालता आदरणीय आपल्या सगळ्यांचं दैवत आदरणीय नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांचे आशीर्वाद भेटले आणि आमच्यामध्ये बसणारा, उठणारा, तरुण झालेला, कार्यक्षम बनलेला प्रमोद जिल्हा परिषदेचा सदस्य कधी बनला हे तुम्हाला आम्हाला सुद्धा कळलं नाही. याला कारण होतं प्रमोदने सर्वसामान्यांशी जुळलेली नाळ, सामाजिक केलेलं काम. मग गावची प्राथमिक शाळा तुम्हाला आठवतच आहे, एक फार पुढचा काळ आहे. आपण कळंब गावामध्ये आला होता. कळंब गावामध्ये आल्यानंतर यापूर्वी मी मंत्री झालो आहे, परंतु सध्या ग्रामस्थांना जी मागणी करतात त्या गोष्टी आम्ही पूर्ण करतो. पण या पुढील काळामध्ये माझे गाव
माझी जबाबदारी माझ्या गावातील सर्व गोष्टी पूर्ण करण्याचं काम तुम्ही लोकांच्या मध्ये सहभाग पाहिजे. आम्ही कोणत्या ठिकाणी भरघोस देऊ, भरघोस आशीर्वाद देऊ आणि आपला तालुका सुलभ करून टाकू. साहेब तुम्ही केलेल्या आव्हानात तात्काळ प्रतिसाद दिला आणि प्रमोशन काढण्याने 10 कॉम्प्युटर आपण जे तुमच्या तंत्र शिक्षक राज्याचे झाला होता 10 कॉम्प्युटर म्हणजे गेल्या प्रमोशन काढण्याने त्यावेळी दिले. पण त्यावेळीचा युवक पुढे स्वतःच लग्न त्याचं 25 वर्षापूर्वी सांगलाय सोहळ्यामध्ये 5 जणांचं झाला काढणे ठरवत आहे. आणि त्यानंतर कळंब गावामध्ये तुम्ही मित्रमार्फत तुम्ही सार्वजनिक एक गावी किती योजना राबवली आणि सामुदायिक विवाह सोहळा किती नीटनेटका करावा, देखण्या करावा, आयोजन कसं असावं, नियोजन कसं असावं, भर उन्हाळ्यामध्ये थंड पाण्याची सोय करणारा आमचा प्रमोद भाऊ त्या ठिकाणी सामुदायिक विवाह सोहळ्याला आपण चालू केले आणि अनेक गोरगरिबांचे विवाह त्या सोहळ्यामध्ये संपूर्ण होऊ लागले. आज खऱ्या अर्थाने आणि साहेब आम्हाला या गोष्टीत आहे आम्ही कार्यकर्ते ठरवतो आदरणीय साहेबांचे आशीर्वाद आमच्या प्रमोद भाऊच्या पाठीशी कालही होते, आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. आणि म्हणून भविष्य काळामध्ये हा जबाबदार करा. आज सुवर्ण महोत्सवी वाढदिवस आहे. 50व्या वाढदिवसाला साहेब तुमचे आशीर्वाद लाभलं हे आमच्या तरुणांच्या दृष्टीने फार आनंदाची आणि भाग्याची गोष्ट आहे. सगळे साथीला आपल्या ताईपण या ठिकाणी विष्णू काका आहेत, सचिन भाऊ आहेत, निलेशजी सोबे आपण सभापती आहात, सरपंच मॅडम आहेत आणि पुढे मध्ये आई सुलतिया वहिनी आणि तुम्ही सगळे तरुण कार्यकर्ते या कळंब रात्री गटामध्ये तत्कालीन त्यांचे जिल्हा परिषद भाऊ आणि पुन्हा एकदा दाव्याला साहेबांनी अनेक जबाबदाऱ्या सोपवल्या. प्रत्येक जबाबदारीला प्रोत्साहित रुजू ठरले आणि त्याचाच परिणाम म्हणून जिल्हा परिषदेच्या नंतर आदरणीय मुख्यमंत्री कानाडे पक्षात नेमवल्या साहेब त्यावेळी प्रभूंचे आशीर्वाद आणि प्रमोद भाऊच्या कष्ट कामी आले. आज प्रमोद भाऊ कनिष्ठ इन्फ्रा त्याकडून श्री साई कशा कंपनीच्या मार्फत त्या ठिकाणी उद्योग व्यवसाय करतायत आणि मी पाहिले साहेब आमचा हा कार्यकर्ता तन मन धनाने आपल्या प्रतिष्ठा ठेवून आहेच. त्याचबरोबर या गावात शकणारे तर या संपूर्ण मतदारसंघासाठी स्वतःच जाईल त्या ठिकाणी वैयक्तिक योगदानाबरोबर जिल्हा परिषद योगदान आपल्या नेतृत्वाखाली राज्याचं योगदान देत या भागाचा विकास करता आला. घोड नदी अखंड भरली लागते हे तुमच्या आशीर्वाद आहे. हे घोडी जोजू पाणी तुमच्या आमची जीवन फुलवतं परंतु सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्याचं काम करणारा प्रमुख शेठ सारखा कार्यकर्ता या भागाचा अभिमान आहे. आणि शेठ तुमचा आम्हाला सारखा अभिमान असताना आई वडिलांनी आशीर्वाद देऊन साहेबांच्या आशीर्वादाने ही निष्ठा सदैव उपयोग पडणार आहे आणि निष्ठा आपल्या पुढे घेऊन जाणार आहे. म्हणून अधिक न बोलता या ठिकाणी तमाम आपल्या सर्वांचं स्वागत करताना साहेब अनेकांच्या जीवनाला आपण आधार दिला. प्रमोद शेठ सारख्यांचं जीवन घडवलं त्यांना आकार मिळाला पण प्रसंगी आलेले आघात पचवण्याची सुद्धा ताकद साहेब आपल्या नेतृत्वामुळे आम्हा कार्यकर्त्याला प्रमोद शेठ सारख्या कार्यकर्त्याला लाभले आहे. आणि म्हणूनच आपलं हे स्थान आम्हा तमाम तरुणकरांच्या युवा कार्यकर्त्यांच्या मनामध्ये कायम ठेवलं असतं. असं अधिक न बोलता या ठिकाणी आज 50वा म्हणजे सुवर्णोत्सवाचे साजरा करताना साहेब तुमच्या आम्ही ठरवलं कार्यकर्त्यांनी विष्णू भाऊ पुढे साहेब तुम्ही येतपर्यंत आज केक कापला जाणार नव्हता जसं निलेश स्वामी ठरवलं होतं साहेब तुम्ही आल्याशिवाय मी लग्न लावणार नाही असं कार्यकर्त्यांचं प्रेम आणि त्या कार्यकर्त्यांच्या प्रेमाची पूर्तता करणारं आपलं साक्षीदार या तालुक्याला लाभलं या राज्याला लाभलं हा तुमचा आमच्या सगळ्यांसाठी भाग्याचा क्षण आहे. आणि म्हणून आदरणीय साहेबांचं आगमन झालेलं आहे. अधिक वेळ घालवतात या ठिकाणी आपण सर्वजण पावसाळी वातावरण आहे आणि हे जीवन किती सर्वांग सुंदर कार्य आहे. पुढे खूप छान अशी व्यवस्था तुम्ही सगळ्यांनी या ठिकाणी पाहिली आणवली. आपण सगळेजण आलात आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. आदरणीय शेठला भावी आयुष्यासाठी सुखमय आनंदी आरोग्यमय जीवन आपल्या मनीच्या सगळ्या इच्छा आकांक्षा साहेबांच्या आशीर्वादानं पूर्वताईंच्या साथीनं या मंडळीच्या साथीनं पूर्ण व्हावा अशी परमेश्वराकडे प्रार्थना करील. आणि म्हणून आधीच न बोलता पुनश्च आपल्या सगळ्यांचं स्वागत. जय हो मंगल हो. जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद शेठ कांबळे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खऱ्या अर्थाने आंबेगाव तालुक्याचे भाग्यविधाते नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. पूर्वताई या ठिकाणी उपस्थित आहे. सर्व ग्रामस्थ उपस्थित आहेत. सर्वांचं त्याचप्रमाणे विष्णू काका आणि सर्व आलेले मान्यवरांचं प्रथमतः मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. कळंब ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक प्रमोद शेठला या ठिकाणी शुभेच्छा देत असताना साहेबांना सांगू इच्छितो की खऱ्या अर्थाने ग्रामीण भागामध्ये कळंब सारखं गाव आणि गावामध्ये शेतीवाडी आणि शेती सांभाळत असताना एक तरुण त्या ठिकाणी आपल्या व्यवसायामध्ये पदार्पण करतो, व्यवसाय निर्माण करतो, व्यवसायाच्या माध्यमातून पुढे जातो.
आणि पुढे जाऊन सर्व गाव आपल्या पाठीमागे उभं राहून त्या ठिकाणी पुन्हा एकदा साहेबांच्याच मदतीने, साहेबांच्या सहकार्याने जिल्हा परिषदेचा सदस्य होतो. आम्हाला आनंद वाटला ज्यावेळेस आमचा मित्र, आमचा सवंगडी, आमच्या बरोबर कॉलेजला असणारा आमचा मित्र ज्यावेळेस जिल्हा परिषदेमध्ये सदस्य होतो, काम करतो, ग्रामीण भागामध्ये आपला सुजलाम सुफलाम झालेला आपला तालुका साहेबांच्या असतील, शिवाजीदादांच्या माध्यमातून या ठिकाणी मोठी कामं आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये झालेली असताना प्रमोद शेठ देखील आपल्या कळंब जिल्हा परिषद गटामध्ये सातत्याने काय काम करता येईल यासाठी प्रेरणा घेत होते. मला आठवतंय स्वर्गीय वसंतरावजी भालेराव यांच्या मार्गदर्शनामधून सातत्याने या भागाचा विकास करत असताना प्रमोद शेठ नेहमी चर्चा करत असत. वेगवेगळ्या पक्षामध्ये जरी आम्ही काम करत असलो तरी सुद्धा सातत्याने एकमेकांबरोबर चर्चा करून आपल्याला काय करता येईल, या भागाचा विकास कसा करता येईल. साहेब, आम्हाला तुम्हाला आवर्जून सांगायचंय, आमचा जो गाव आहे, कळंब जे गाव आहे, ते सातत्याने नेहमी विकासाच्या पाठीमागे उभं राहिलं. आपल्या गावातला एखादा तरुण ज्यावेळेस एखाद्या क्षेत्रामध्ये काम करतो आहे तर त्यावेळेस त्या क्षेत्राला उभारणी देण्याचं काम त्या ठिकाणी सातत्याने करतंय. आणि म्हणूनच कळंब गावाने अनेक प्रकारचे नामवंत अशा स्वरूपाचे व्यक्ती या ठिकाणी कळंब गावामध्ये साहेब झाले गेले. स्वर्गीय वसंतराव भालेराव असतील, आपल्या सर्वांना माहिती, परिचय आणि आपल्या सर्वांच्या समवेत साहेबांनी त्या ठिकाणी काम केलं. असं असताना प्रमोद शेठ देखील मोठ्या स्वरूपामध्ये आपल्या भागामध्ये काम करतायत. गेल्या अनेक वर्षांच्या कालावधीमध्ये कळंब गावाचा विकास करत असताना देखील वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवण्याचं काम प्रमोद शेठनी केलं. या भागाचा विकास करत असताना सुद्धा विविध प्रकारच्या योजना राबवण्याचं काम त्या ठिकाणी त्यांनी केलं. मी जरी पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडला राहत असलो तरी साहेब आपल्या सगळ्यांना माहिती, आपण माझ्या कार्यक्रमाला देखील आला. आंबेगाव तालुका मित्रमंडळाच्या वतीने कार्यक्रम त्या ठिकाणी घेतले गेले. मी अनेक वर्षापासून शिवाजीदादांबरोबर काम करतो. नुकताच मागच्या वर्षी 26 मार्चला दादांच्या बरोबर आपल्या पक्षामध्ये आम्ही प्रवेश केला आणि सातत्याने आम्ही आपल्या बरोबर देखील काम करतो आहोत. सचिन काळे साहेब असतील आणि मी असेल, आम्ही सातत्याने आपल्या संपर्कात पिंपरी चिंचवडमध्ये भोसरीतील किंवा पिंपरी चिंचवडमधील रहिवाशांचे प्रश्न सोडवण्यासाठी देखील आपण त्या ठिकाणी अनेक प्रकारची मदत केली, सहकार्य केलं. आणि आवर्जून आपल्याला या ठिकाणी सांगतो की पुन्हा एकदा नव्या जोमाने कळंब आणि परिसराचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून पुन्हा एकदा एक नवतरुण अशा स्वरूपाची पिढी त्या ठिकाणी तयार झालेली आहे. आमचे प्रमोद शेठ असतील, आमचे रमेश शेठ असतील, रमेश शेठ सुद्धा सातत्याने अनेक प्रकारची कामं या ठिकाणी या भागामध्ये करतायत. आमचे बाबराव परिवारातील देखील अनेक सदस्य आहेत की जे पुढे येऊन समाजकार्यामध्ये, राजकारणामध्ये, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये काम करू इच्छित आहेत. सर्वांना आजच्या प्रमोद शेठच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मनपूर्वक शुभेच्छा देतो. आमच्या सर्व मित्र परिवाराने प्रमोद शेठचा 50वा वाढदिवस या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा केला. आपण या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहिला. कळंब आणि ग्रामस्थांच्या वतीने पुन्हा एकदा आपल्याला मनपूर्वक शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्व सन्मान्य व्यासपीठ, आपण सर्व उपस्थित बनवले. खरं तर वाढदिवस साजरा करत असताना आपण प्रमोशनला शुभेच्छा देत असताना प्रमोशनच्या व्यक्तिमत्वाला जेव्हा आपण पाहतो त्यावेळेला ज्या वेळेला दादाने त्यांचा संपर्क आला, खेडेगावामधून जाऊन आपल्या कर्तृत्वाने आणि प्रयत्नातून उद्योगपती होणं, उद्योगपती झाल्याच्या नंतर राजकारणामध्ये काम करत असताना प्रमोद शेठने या परिसराचा विकास करताना मिळालेली जी संधी आहे त्या संधीचं सोनं करण्याचं काम केलं. या परिसराच्या विकासामध्ये त्यांच्या प्रयत्नामधून निश्चितच त्या ठिकाणी भर पडली.
प्रमोशनचा दुसरा जो गुण आहे तो गुण आहे नेहमी हसत राहायचं. कधी मी त्यांनी दुसऱ्यावर कधी टीका करताना मी त्या ठिकाणी पाहिलं नाही. जे असेल ते सरळ आणि स्पष्ट. साईबाबांनी आपल्याला 2 शब्द शिकवले. एक शिकवला श्रद्धा आणि दुसरा शिकवला सबुरी. शब्द जरी 2 असले तरी अर्थ त्याच्यामध्ये मात्र आपल्याला मोठा त्या ठिकाणी दडलेला आहे. एक श्रद्धाळू व्यक्तिमत्व, प्रामाणिक व्यक्तिमत्व. खरं तर जीवनामध्ये अनेक माणसं त्या ठिकाणी भेटत असतात, परंतु काही माणसं अशी असतात की आपल्या मनामध्ये त्यांचं एक वेगळं स्थान निर्माण होत असतं. आणि प्रमोद सर हे एक व्यक्तिमत्व असं आहे की प्रत्येक एकदा संपर्क आल्याच्यानंतर प्रत्येकाच्या मनामध्ये त्यांचं एक वेगळं स्थान निर्माण होतं. असा आपला सर्वांचा मित्र, एक गोडवा माणूस. हा त्यांचा वाढदिवस. मी आधी काही न बोलता प्रमोद शकता त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मनापासून या ठिकाणी शुभेच्छा. सकाळचे माननीय पत्रकार माननीय विवेकजी शिंदे साहेब आपण उपस्थित झालात. आपलं कानडे परिवाराच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक मीडियाचे माननीय इसाकी शेख सर आपणही या ठिकाणी वाढदिवसाच्या निमित्तानं प्रमोद शेखच्या वाढदिवसाच्या निमित्तानं उपस्थित झालात. प्रमोद कानडे आणि मित्र परिवाराच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. इकडे